मॅडम, सेरिब्रल पाल्सीचे जी मुलं आहेत तर सध्या त्यांना आपलं जे आता उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये काय ट्रीटमेंट अवेलेबल आहे? हा, ते इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. हा, हे बघा, एक वेळ डायग्नोसिस झालं की हे बाळाला मेंदूची बिमारी आहे की त्याला सेरिब्रल पॉल्सी म्हणते, त्याच्यानंतर काय ते कोणाला नाही माहित. सगळ्या लोक फक्त टेस्टच्या नंतर टेस्ट करत राहतात, पण टेस्ट करून ते काय इलाज नाही आहे. आणि इलाज म्हणून काय, ती आई बाबाला काय पाहिजे की माझ्या बाळ केव्हा उभा राहणार आणि चालणार आणि धावणार आणि सडत जाणार. बरोबर आहे. ते तुमच्या गोल असते की नाही. आणि डॉक्टरांच्या गोल काय आहे की एक वेळ इव्हॅल्युएशन झाला की डायग्नोसिस झाली नंतर म्हणते की तुम्ही बाळांना कसरत करायला पाहिजे, म्हणून कसरत करायचे थेरपिस्टकडे तुम्हाला पाठवणार. पण मुसीबत काय आहे की एक एक्सपर्ट आहे ते डायग्नोसिस करते आणि दुसरा आहे ते मसलवर फोकस करते की मसल काम नाही करत आणि मसल नरम आहे की मसल एकदम ताट झाले की स्टिफ झाले की स्पास्टिक झाले की कॉन्ट्रॅक्चर झाला. म्हणून ते दोघी लोक काय करतात, डायग्नोसिस, इव्हॅल्युएशन अँड लॉट्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. नंतर थेरपिस्टकडे तुम्ही गेले तरी काय करतात, मसलला लांब करूया, सीधा करूया, टाईट करूया, ताकदवर करूया. म्हणून तुम्हाला पाहिजे काय की तुम्हाला सकाळी उठून चाय प्यायची आहे. तरी तुम्हाला चाय प्यायची असेल तरी तुम्हाला बायकाला सांगणार की चाय बनवा, या तर तुम्ही हॉटेलमध्ये जाणार चाय प्यायला, पण तुम्ही दाढी करायला नाही जाणार ना, तुम्ही ज्वेलरकडे ज्वेलरी घ्यायला नाही जाणार ना. तरी आता हे प्रॉब्लेम नक्कीच. म्हणजे आताची जी प्रचलित उपचार पद्धती आहे ती कशी आहे आणि त्यामध्ये नवीन संशोधन काय झालंय आणि कशा पद्धतीने आपण हे जे रुग्ण आहेत ते नवीन उपचार पद्धतीने कशा प्रकारे बरे होऊ शकतात ह्या सगळ्या विषयी जाणून घेणार आहोत कार्यक्रमातून. मॅडम, आपण सुरुवातीला सांगितलं की आता सध्या काय परिस्थिती आहे, प्रचलित उपचार पद्धती काय आहे आणि आपलं जे संशोधन आहे त्यामधून अनेक रुग्ण हे बरे झालेले आहेत. तर त्याविषयी अगदी थोडक्यात सांगा आणि त्यानंतर आपण एक व्हिडिओ बघूया. आजपर्यंत त्याचा जवाब कशाला नाही भेटला ते आपण त्याच्या बोलत होते की काय म्हणून आजपर्यंत इतका वैज्ञानिक शोध झाली आहेत तरी पण ह्याच्यामध्ये आपण कशाला पाठी राहिले. पाठी कशाला राहिले की सगळा आपला फोकस आहे ते इन्व्हेस्टिगेशन आणि डायग्नोसिस मध्ये होते, पण ते पेशंटला माहित नाही की ते डायग्नोसिस मध्ये आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये ते धावपळ करतात. बरोबर आहे. मॅडम, आता आपण जी व्हिडिओ क्लिप बघतोय तर जरा सांगा ना की त्या पेशंट विषयी की काय, कशा पद्धतीने तो आला होता आणि कशा पद्धतीची ट्रीटमेंट आपल्याला मिळते इथे. हे बघा, त्याच्यामध्ये मी पहिला हे सांगते की हा बाळ आणि त्याची आई, तरी आपला इलाजमध्ये आणि करंट इलाजमध्ये फरक काय की मी फक्त मार्गदर्शन करते आणि आई इलाज करते. बघा, ओके. म्हणून मी आईला डॉक्टर बनवते. आता हे ते तुम्ही बघा, ते मान नाही सावरत आणि ते बसू नाही शकत स्वतः, आईनी धरलाय पाठीन. बरोबर आहे बघा. बरोबर. आणि 10 दिवसामध्ये हा मुलगा आईनी 6 तास काम केला बाळावर रोज. म्हणून आपल्या सेंटरमध्ये येणार, आपण फ्री, एक पण पैसा. हे बघा, त्याच्या मान नाही सावरत आणि आईला काय धावपळ आहे की ते माझा मुलगा उभा राहायला पाहिजे. ते बघा, नी कसा कडक करून देते. म्हणून ते स्पास्टिक होते, ते म्हणून होते, पण ते आईला माहित नाही. आणि आजचे डॉक्टरांना पण ते माहित नाही की टायमाला उभा नाही करायला पाहिजे. आता काय होतं की अरे तुमचा मुलगा 1.5 वर्षाचा झाला आणि अजून उभा नाही राहत, चला आपण त्याला मदत करू. आणि हे सगळा 10 मिनिट 5 मिनिट उभा करून तुम्ही अचीव काय करतात, हेच अचीव करतात की बाळा परमनंट सेरिब्रल पॉल्सीच्या रबर स्टॅम्प त्याला लावतात. हा बाळाला त्याला मान सरवायला येत नाही, बसायला येत नाही, तरी तुम्ही कशाला उभा करते. काय म्हणून मी हे म्हणते की हे बघा, ते कलिंगर असते, त्याला मराठीमध्ये काय म्हणते, ते मोठा मेलन, कलिंगड. हा, तरी ते कुठे ग्रो होते, जमीनवर. कारण ते इतकं वजन आहे त्याच्या की ते झाडवर होणार तरी
पौधा नीचे गिर जाएगा हम्म। उसके वजन से, तो वो ग्रेविटी नहीं संभाल पाता है। तो ईश्वर ने क्या किया है, उसको जमीन पे बड़ा करता है, हम्म। वो लटकता नहीं है। बरोबर आहे। अभी अपना ये बच्चा जो है वो मान नहीं सावरता है, बैठता नहीं है, तो हम लोग उसको पकड़ पकड़ के खड़ा करेंगे। तो हमारा गोल क्या है, तुम पकड़ोगे खड़ा करने के लिए 2 मिनट, 10 मिनट, 22 मिनट, 200 घंटा कर सकते हो क्या एक साथ में? नहीं कर सकते हो। और अगर तुमने उसको सपोर्ट किया तो आपने अचीव क्या किया। फिर आप अगर उसको चला रहे हो पकड़ पकड़ के, तो आप कितना घंटा चलाओगे और उसमें आप ब्रेन का कितना नुकसान करते हो वो कभी नाही सोचते। म्हणजे तर आज आपण तक- जेव्हा मध्ये जबरदस्तीने जर मुलाला आपण उभं केलं तर नक्कीच ते त्या पेशंटसाठी, ते बाळासाठी हे हानिकारक आहे. ते सेरेब्रल पॉल्सीचा स्टॅम्प लावून आपण त्याला देते, हा. परंतु ते नाही करून आता नवीन शोध आहे त्याच्यामध्ये काय की प्रॉब्लेम काय आहे, ग्रॅव्हिटी की गुरुत्वाकर्षण बळ. तरी तुम्ही गुरुत्वाकर्षण बळला कसा वापरायला पाहिजे, कसा एक्सप्लॉइट करायला पाहिजे. कारण प्रॉब्लेम काय, ग्रॅव्हिटी, पडून जाते बाळ, काय म्हणून, ग्रॅव्हिटी म्हणून ग्रॅव्हिटी काय आपला दुश्मन आहे का, नाही. ग्रॅव्हिटी प्रॉब्लेम आहे हा मेंदूसाठी, हा बाळासाठी, परंतु आपण त्याला वापरू आणि आपण ग्रॅव्हिटीला वापरून बाळाच्या मान कशी सरवायची. तरी तुम्ही हे मूवीमध्ये बघितलं ना की आईनी काम करायचं सुरू केला, त्याला बॉलवर एक कोबरा पॉस्चर मध्ये ठेवला, तरी मान सारवायला लागला आणि 10 दिवसामध्ये मान सावरली, ट्रंक सावरला आणि बसायला लागला. तरी मी काय केला, फक्त गाईड करते. काम कोण करते, आई. कशासाठी आई, कारण काय आहे की कुठला पण बाळ आहे त्याला तुम्ही आपला प्राईम मिनिस्टरच्या हातात द्या, नरेंद्र मोदीच्या हातात, तो रडणार की नाही रडणार. त्याला माहिती आहे का की आता मी प्राईम मिनिस्टर मोदीच्या हातात आहे, नाही, तो रडणार. तसाच ते माझ्या हातात रडणार आणि रडणार म्हणून ब्रेनची केमिस्ट्री निगेटिव्ह करणार. म्हणून आईनीच काम करायला पाहिजे. कारण मुलं आहे, आईला ओळखते आणि मुलाला काय वाटते, अरे वा आई माझ्याशी खेळते. त्याला थोडी माहिती आहे की तुम्ही त्याला कसरत करवतात. समजले का. म्हणजे घरच्यांनीच ही ट्रीटमेंट करायला करवली पाहिजे. तरी आणि काय आहे, ग्रॅव्हिटी फक्त 1 तास काम करते का की 24 तास. ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण बळ हमेशासाठी. म्हणून माझ्यावर पण बराबर काम, तुमच्यावर पण बराबर काम, आणि प्राईम मिनिस्टर मोदीवर बी, आणि बराक ओबामा असेल की आपला ट्रम्प असेल, सगळ्यावर बराबर आहे की नाही काम. ग्रैविटी और ये जो कुदरत का जो बल है या कुदरत का जो नियम है वो किसी के लिए ज्यादा किसी के लिए कम ऐसा नहीं होता है ना. बरोबर आहे. म्हणजे सबके लिए बराबर गुरुत्वाकर्षण आहे, सगळ्यांसाठी सारखंच असतं. सारखं असते, बरोबर आहे. तरी त्याच्या आपण वापरू, गुरुत्वाकर्षणला आपण वापरून मेंदू कसा, मान कशी सारवायची, बॉडी ट्रंक कसा सारवायचा आणि नंतर कसा उभा व्हायचा. जसं की आपण झाले, तुम्ही मी, आपण कसे मोठे झाले, बरोबर आहे. तसा ते मुलाला आपण मदत करायला पाहिजे आणि आपण ते करू शकते. बरोबर आहे. पण आपण काय करतात आजच्या टाइमामध्ये, पुरा जगामध्ये एकच वस्तू, मसलला लांब करू, मसलला स्ट्रेच करू, मसलला ताकदवर करू, मसलला स्टिफ असेल तरी त्याला नरम करू. म्हणून फोकस काय, आपल्याला पाहिजे काय, जायचं आहे की वर्लीला आपण बसले आणि जायचं आहे कफ परेडला, तरी आपण कसं जायला पाहिजे, साऊथ जायला पाहिजे. पण आपण जातात नॉर्थमध्ये, तरी कुठे पोहोचणार, वर्ली मधून वसईला पोहोचणार की विरारला पोहोचणार की बोरिवलीला पोहोचणार, पण तुम्ही कफ परेडला नाही पोहोचणार. तर तुम्हाला यू टर्न घ्यावा लागेल. वासा कॉन्सेप्ट म्हणून हे यू टर्न कसा घ्यायचा, एक्सप्लोइट ग्रॅव्हिटीला कसा करायचा, आणि 24 तास ग्रॅव्हिटी काम करते, तरी आईनी घरामध्ये बसून 6 ते 8 तास कसा काम करायचा. म्हणून फक्त कसरत नाही करायची, ऍक्टिव्हिटी करायची आणि बाळाशी बोलत राहायच्या. आणि मा किचनमध्ये काम करते तरी किचनमध्ये बाळाला ठेवायच्या आणि बाळ बघून राहते आणि किचनची स्मेल घेते, ते पण ब्रेनला स्टिम्युलेट करते. कारण हे कुठली खुशबू आहे, हे कुठली खुशबू आहे, ते पण ब्रेनला ग्रो करायला मदत करते. बरोबर आहे. म्हणजे जे आपलं नेहमीचं जे रुटीन आहे ते चालू ठेवून
जे आई वडील आहेत त्यांनी ह्या पद्धतीमध्ये काम करणं आवश्यक आहे, कारण मूल जे असतं ते नेहमीच आपल्या घरच्यांशी, आपल्या पालकांबरोबरच ते व्यवस्थित असतं, छान असतं, मजेत असतं. आणि त्यामुळे मॅडमचं असं म्हणणं आहे की कोणत्याही डॉक्टरांनी त्या बाळावर ट्रीटमेंट करण्याऐवजी त्याच्या घरच्यांनी म्हणजे आईनी किंवा वडिलांनी त्याच्यावर ट्रीटमेंट करणं हे खूप गरजेचं असतं.